करणारा राजा छत्रपती शिवाजी राजा हे शिवरायांचं सगळ्यात मोठं वेगळेपण आहे. रांझा नावाच्या गावातल्या पाटलानं पुरीवर बलात्कार केला तेव्हा मुसक्या बांधून त्याला उभं केलं. त्या वतनदारानं बलात्कार केल्याची भूमिका विचारली, हो केलाय बलात्कार, नवीन काय, आम्ही तुला राजा मानत नाहीत. कोण शिवाजी राजा? आम्ही आदिलशहाचे सरदार आहेत, आम्ही इथले वतनदार आहेत, आमचा राजा आदिलशहा. असा शिवाजी विवाजी आम्ही राजा मानत नसतो. येसाजीची तळपायाच्या मस्तकाला गेली, येसाजीनं तलवार काढली, महाराजांनी आज्ञा केली, तलवार म्यानबंद झाली. येसाजीला काय करावं कळत नव्हतं. महाराजांनी इशारा केल्यामुळे मुसक्या बांधल्या. फक्त विचारलं, तू चूक केलीस, तू बलात्कार केलास? मदमस्त अवस्थेतल्या मगरूर अवस्थेतल्या वतनदारानं उत्तर दिलं, हो मी केलाय. त्यात नवल काय? आतापर्यंत लई पोरी भोगल्या. स्त्री ही फक्त भोगण्यासाठी असते, स्त्री ही भोगदासी असते, त्याच्यामध्ये नवीन काहीच नाही. तळपायाची आग मस्तकाला गेली आणि मासाहेब जिजाऊंनी शिवरायांना सगळ्यात महत्वाचा संदेश दिला, शिवबा तुम्ही किल्ले कमी जिंका हरकत नाही, शिवबा तुम्ही लढाया कमी लढा हरकत नाही, शिवबा तुम्ही दुश्मनांच्या मनामध्ये स्वतःबद्दल आदरभाव कमी निर्माण करा हरकत नाही, पण जोपर्यंत या भारतात आणि महाराष्ट्रात शिवाजी नावाच्या राजाचं राज्य आहे तोपर्यंत कुठल्याच मायमाऊलीच्या इज्जतीला धक्का लागला नाही पाहिजे, ही शपथ तुम्ही घ्या. आणि जिजाऊंनी घेतलेली शपथ छत्रपती शिवरायांनी पूर्ण करून दाखवली. त्या वतनदाराचे हातपाय कलम करून त्याचे डोळे फोडून त्याला तुरुंगामध्ये डांबून ठेवलं. साहेब, अशी इतिहासात पहिल्यांदा घटना घडली होती. गावागावात चर्चा सुरू झाली, कोणतरी राजा आलाय, शिवाजी नावाचा राजा आहे, जिजाऊचा पोरगा आहे, न्याय निवाडा करतो म्हण, जाग्यावर शिक्षा देतो म्हण. लोक म्हणायची गप, अरे काय दंतकथा आहे का? नाही रे, दंतकथेमध्ये कधी स्त्रीला न्याय मिळाला नाही, पण वस्तुस्थितीमध्ये न्याय छत्रपती शिवरायांनी मिळवून दिला. हे गावागावामध्ये सगळीकडे चर्चा व्हायला लागली.